बीडच्या नीता अंबानी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जायचा त्या अर्चना कुटेला 16 सप्टेंबर रोजी जेरबंद करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडीने ही कारवाई केली आहे। आज त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सुरेश कुटेला 7 जून 2024 रोजी अटक झाली, त्यावेळी अर्चना कुटे त्यांच्या सोबत होत्या। त्यांनाही अटक करण्यात आली असावी असे त्यावेळी बहुतेकांना वाटले, पण बीड पोलिसांनी त्यांना अटक न करता स्वतःच्या व्हॅनमध्ये बसून फरार होण्यास मदत केली। त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला, पण अर्चना कुटे 1.25 वर्षापासून पोलिसांना सापडत नव्हत्या। 16 सप्टेंबर 2025 रोजी अर्चना कुटे, त्यांची बहीण आशा पाटोदकर यांना अटक करण्यात आली, परंतु अर्चना कुटे खरंच फरार झाल्या होत्या की पोलीस त्यांना फरार राहण्यास मदत करत होते? आता अर्चना कुटे यांच्या अटकेने ठेवीदारांचे पैसे मिळणार का, याची चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। देशाचे गृहमंत्री अमित शहा ज्ञानराधाच्या विषयात संसदेत बोलतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठेवीदारांच्या बैठकांमधून अर्चना कुटेंना अटक करण्याच्या सूचना पोलिसांना देतात। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार अर्चना कुटेंना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना देतात। ठेवीदार कृती समिती बीडच्या एसपींना भेटून अर्चना कुटेंना अटक करण्याची मागणी करतात, तेव्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत सांगून टाकतात, हा तपास आता आमच्याकडे नाही, त्यांच्या अटकेचे अधिकार आता सीआयडीला आहेत। तेव्हा कुटे ठेवीदारांना समजते की हा तपास आता सीआयडी कडे वर्ग झालाय। म्हणजे इतके दिवस ठेवीदार पोलिसांच्या नावाने ओरडत होते आणि तिकडे सीआयडी मजा पाहत होती। अशातला हा सगळा प्रकार आहे। बर सीआयडीने अर्चना कुटे यांना 16 सप्टेंबरला अटक केली। या अटकेची कारवाई पुण्यातील बानेर परिसरातील त्यांच्या राहत्या बंगल्यातून करण्यात आली। सीआयडीने अटकेबाबत सांगितलेली घटना एखाद्या विनोदी चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी आहे। म्हणजे बघा ना, 11 ते 14 सप्टेंबर दरम्यान अर्चना कुटे, आशा पाटोदकर राहत असलेल्या पुण्यातील घरी सीआयडीच्या पथकाने धाड टाकली होती। यावेळी घरातून सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, रोख रक्कम असा 2,11,55,000 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केला आणि केस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला। प्रश्न असा आहे की एखाद्या ठिकाणी पोलिसांनी धाड मारून बंगला सील केला असेल तर पुन्हा त्याच ठिकाणी अर्चना कुटे येतील का? तर अजिबात नाही। पण इथेच मोठा विनोद घडलाय। अर्चना कुटे आणि आशा पाटोदकर या दोघीही पोलिसांनी झडती घेतलेल्या त्याच बंगल्यात आल्या आणि मग मागाहून सीआयडीचे पोलीस आले आणि या दोघींना त्यांनी अटक केली। आता मायबाप प्रेक्षक आहोत, तुम्हीच सांगा, ही स्टोरी तुम्हाला पटलीये का? म्हणजे आता पुन्हा प्रश्न आहे, पोलिसांची ही स्टोरी आपण खरी आहे असे मानू, पण 400 दिवस अर्चना कुटे ह्या कुठे होत्या? ठेवीदार कृती समिती गेल्या अनेक दिवसापासून सांगते की अर्चना कुटे दुसरी तिसरीकडे कुठे नसून त्या पुण्यातच आहेत। पुण्यात सीआयडीचे एवढे मोठे अधिकारी कर्मचारी असताना, बीडच्या पालकमंत्र्यांचा पुणे जिल्हा असताना अर्चना कुटे इतक्या दिवस तिथे कशा काय दडून बसू शकतात? पोलिसांच्या नाकावर टिचून जर त्या तिथेच दडून बसल्या होत्या तर इतके दिवस त्या सीआयडीला सापडत का नव्हत्या? हे सीआयडीचं अपयश नाही का? राज्याच्या पोलीस महासंचालक आणि गृह खात्याच्या प्रमुख याबद्दल काही स्पष्टीकरण देतील का? एकीकडे ठेवीदारांच्या बैठका घ्यायच्या, त्यांना आश्वस्त करायचं, त्यांच्या समोर अर्चना कुटेंना अटक करा म्हणून आदेश द्यायचे आणि दुसरीकडे पोलिसांच्या नाकावर टिचून त्यांनी पुण्यात राहायचं, याला काय म्हणणार? पण चला जाऊ द्या, सीआयडीने त्यांना आता निदान अटक तरी केली आहे। हाच काय तो ठेवीदारांवर उपकार म्हणायचा? पण या अटकेनं ठेवीदारांचा प्रश्न सुटणार आहे का? सीआयडी म्हणते आमच्याकडे 6 गुन्ह्यांचा तपास आहे, त्यातील केस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 327/2024 च्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे। आणखीन किती गुन्ह्यात अर्चना कुटे यांना आरोपी केलं जाणार आहे हे या क्षणी तरी सीआयडीलाच माहिती आहे। पण ठेवीदारांनी दिलेल्या प्रत्येक तक्रारीत अर्चना कुटेचं नाव आहे। सुरेश कुटे यांच्यावर मराठवाड्यात 87 गुन्ह्यांची नोंद आहे, त्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित व्हायचे असे 24 गुन्हे आहेत, तर सीआयडी कडे 57 गुन्ह्यांचा तपास आहे। कसमरी केलेले 2 गुन्हे आहेत, तर न्यायप्रविष्ट 4 गुन्हे आहेत। या गुन्ह्यांचा तपास करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे। त्यानंतर जप्तीच्या लिलावातून आलेल्या पैशातून ठेवीदारांची देणी दिली जातील, असे सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितले। ज्ञानराधा आणि द कुटे ग्रुपच्या प्रकरणात ईडी देखील तपास करतायत। ईडीने देखील त्यांच्या मालमत्ता सील केल्या आहेत, त्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील अशी आशा वाटते। पण पोलिसांचे आतापर्यंतचे ठेवीदारांसोबतचे वर्तन काय सांगते?
अर्चना कुटेंच्या अटकेने खरंच ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळेल का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.